EMI वरती घर घेणं चांगलं की रेंटनी राहणं चांगलं, यावरती आजकाल बरेच प्रश्न आणि वादविवाद होत आहेत. पण मला जर विचाराल, माझं पर्सनल मत मी मांडते, तर मला असं वाटतं की कधीही आपलं स्वतःचं घर, हक्काचं घर असणं हे चांगलं. जर तुम्ही जस्ट नोकरीला लागलेला असाल तर नक्की पहिल्यांदा तुम्ही तुमचं स्वतःचं घर घ्या, कारण ते खूप मस्ट आहे. मीही तेच केलं. मी जेव्हा 2014मध्ये मला जॉब लागला तेव्हा पहिल्यांदा मी 2016मध्ये माझा फ्लॅट घेतला, की ज्या फ्लॅटसाठी मी पुण्यामध्ये राहते, की जिथे मी 9000 रुपीज रेंट पे करत होते, तर त्याच फ्लॅटचा रेंट आत्ता सध्या 18,000 आहे आणि मी EMI ही 18,000 देत आहे आत्ता. तर काय फायद्यात पडलं? 10 वर्षांनी दोन्हीची किंमत इक्वल होणार आहे. तर जर मी रेंट दिला असता तर पुढे जाऊन काय बेनिफिट झाला असता? ते पैसे असेच गेले असते ना. पण मी EMI भरत आहे, तर त्या EMIमधून मला माझं स्वतःचं घर मिळालं, की जी माझी पुढे प्रॉपर्टी होणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच घर घेण्याचा विचार आधी करा. आपण खूप विचार करतो की नाही, मी म्हणजे EMI कसा पे करू, माझं सगळं भागेल का? तर सगळं होत असतं वेळेवरती सोडा. आणि जेवढेही पैसे येतील तेवढे कमीच असतात. आपण जेवढे पैसे येतील तेवढे खर्च वाढवत जातो आणि जेव्हा आपल्याकडे पैसे कमी राहतात तर आपला खर्चही कमी होतो आणि आपला पगार हा वाढणारच असतो. त्यामुळे पहिल्यांदा घराला प्रेफरन्स द्या, गाडी नंतर, पहिल्यांदा घर.